सुरक्षित खोपोलीसाठी सदैव तत्पर अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविले बचावकार्याचे कौशल्य। सभापती किशोर पाटील यांनी केले कौतुक। खोपोली कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता आग विझविणे, तिचा प्रसार रोखणे आणि आगीत अडकलेले जीव व मालमत्ता वाचवण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशामक जवानांच्या सन्मानार्थ खोपोली नगरपरिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। खोपोली अग्निशामक दलाच्या पटांगणात आयोजित या कार्यक्रमात जवानांनी सादर केलेल्या प्रत्यक्ष डेमोने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। दरवर्षी 4 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जातो। यानिमित्त खोपोली नगरपरिषदेने जवानांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागल्यानंतर ती कशा प्रकारे आटोक्यात आणली जाते, उंच इमारतीवरून अडकलेल्या व्यक्तींची सुटका कशी करावी आणि आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे बचावकार्य राबवले जाते, याचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले। याप्रसंगी खोपोली नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, परिवहन सभापती किशोर पाटील, नगरसेविका विनीता कांबळे, वंदना सावंत, सानिया शेख, सामाजिक कार्यकर्ते यशवंत सावंत, युवा नेते अक्षय सावंत, खोपोली नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी पवार, अधिकारी अनिल वाणी, गौतम भगळे, गजानन जाधव यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते। यावेळी सभापती किशोर पाटील यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या धैर्याचे कौतुक केले। शहराच्या सुरक्षिततेसाठी अग्निशामक दलाचे जवान 24 तास सज्ज असतात। स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणारे या रिअल हिरोजना मानाचा मुजरा, अशा शब्दांत पाटील आपल्या भावना व्यक्त केल्या। या कार्यक्रमामुळे नागरिकांनाही आगीसारख्या संकटात कशा प्रकारे सावधगिरी बाळगावी याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून सभापती किशोर पाटील यांचे अग्निशामक विभागाकडे चांगल्या प्रकारे लक्ष आहे। कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास तत्काळ पूर्ण करतात। याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी मोहन मोरे यांनी सांगितले। महाराष्ट्र फायर सप्ताह असल्यामुळे आम्ही सगळी टीम आणि आमचे इथले सभापती किशोर पाटील आणि इतर सर्व सभापती, उपाध्यक्ष, सगळे अधिकारी नगरपालिका यांच्या समवेत आम्ही डेमो केला। सुंदर प्रकारे डेमो झाला, आपण पण बघितलात। आणि आमचं एक काम अतिशय जोमात काम असं, जबाबदारीचं काम असं। खोपोली नगरपालिका इतर नगरपालिकेपेक्षा खूप वाहनं आहेत आणि सगळ्या प्रकारची वाहनं आहेत। रेस्क्यू वाहन आहे, वॉटर टँक आहे, फोम, सगळ्या प्रकारचे। त्यामुळे आपण सगळ्या पद्धतीने बचाव करू शकतो नागरिकांचा। अशी व्यवस्था आपल्या खोपोली नगरपालिका अग्निशमन विभागाकडे आहे। रेस्क्यू गाड्या 2 आहेत आणि वॉटर टेंडर 3 आहेत, बुलेट 2 आहेत, फायर बुलेट 2 आहेत। परिवहन संस्थेने इथं कारभार घेतल्यापासून त्यांच्या याच्या 3 महिन्यामध्ये इथे इतका बदल झाला का आमच्याकडे इथं कार्यालयाला कलर नव्हता, कलर झाला, दरवाजे व्यवस्थित झाले, गाड्यांची देखरेख व्यवस्थित चालू आहे। इथं स्वच्छता एकदम सुंदर प्रकारे त्यांच्या अधिकाऱ्यांनी चांगली व्यवस्थित काम चालू आहे आणि आम्हाला सुद्धा काम करायला त्यांच्या ऐकण्याची मजा होती। आमच्या या महाराष्ट्र फायर ट्रेनिंगच्या उपस्थित असलेले चित्रकर भाऊ, सभापती, सर्व इंदुरकर यांना आमच्या फायर कर्मचाऱ्यांतर्फे शुभेच्छा।